नमस्कार, आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी। बातमी नगराध्यक्षपद निवडणुकीची। पाली नगरपंचायतीत भाजपचा विजय, पराग मेहतांची नगराध्यक्षपदी निवड, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष। अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या राजकारणात बुधवारी रंगतदार लढत झाली आणि शेवटी भाजपचे पराग मेहता नगराध्यक्षपदी विराजमान झाले। 15 नगरसेवकांपैकी 9 नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने मतदान करत मेहता यांचा विजय निश्चित केला, तर शिवसेना शिंदे गटच्या कल्याणी दबके यांना 5 मते मिळाली। एक नगरसेवक मात्र मतदानावेळी तटस्थ राहिला। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगरपंचायत कार्यालयाबाहेर गुलाल, फटाके आणि ढोल ताशांच्या गजरात भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट कार्यकर्त्यांनी आकाश लाल केलं। समर्थकांनी पाली नगरपंचायत भाजपच्या ताब्यात अशा आरोळ्यांनी परिसर दणाणून सोडला। ही निवडणूक विशेष ठरली कारण याआधी नगराध्यक्षा व नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे पालीची नगराध्यक्षपदाची खुर्ची रिक्त होती। पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले। मुख्याधिकारी माधुरी मडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। पाली नगरपंचायतीचा कारभार मागील 3.5 वर्षात अक्षरशः चौकडी नगराध्यक्षांचा साक्षीदार ठरला आहे। वारंवार सदस्यत्व रद्द होणे, नगराध्यक्षांचे राजीनामे, वोट निवडणुका या राजकीय हल्लकल्लोळामुळे विकास कामांवर मोठा परिणाम झाला आहे। महायुतीतीलच भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत झाल्याने राजकारणात चुरस निर्माण झाली होती। मतदानाच्या आदल्या दिवसापासून नगरसेवकांच्या हालचालीवर पक्षश्रेष्ठींची बारक नजर होती। मतदानाच्या दिवशी नगरसेवक फितूर तर होणार नाहीत ना, या चर्चांना उधाण आले होते। भाजपचे राज्यस्तरीय नेते खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीही पाली निवडणुकीवर लक्ष ठेवत कार्यकर्त्यांना एक दिलाने मतदान घडवून आणले। अखेरीस भाजपने नगराध्यक्षपदी विजय मिळवत पालीत आपली पताका रोवली आहे।